हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 11 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक ट्विस्टचा महापूर आलाय. एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले की तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तर दुष्यंतला समजलं की पूजाने आत्महत्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तो हॉस्पिटलकडे पळाला आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की पूजाने एका मुलाच्या प्रेमासाठी स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे पूजाचा स्मृतिभ्रंश झालाय, ती गजनी झालीये, तिला जुनं काहीच आठवत नाहीये. आणि मग दुष्यंत हा पूजाला घेऊन सावित्रीच्या घरी गेला. सावित्री ही आधीच प्लॅनमध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे सावित्रीने पूजाला आपल्या घरात ठेवण्यासच नकार दिला. माझी काही परिस्थिती नाही, मी तिचं काय दवापाणी करणार, तुम्ही तिला तुमच्या घरी घेऊन जा. आणि दुष्यंतचा नाईलाज झाला. मग दुष्यंत हा पूजाला घेऊन चक्क स्वतःच्या घरी पोहोचला. तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. आणि मग बाळजाबाई म्हणाली, मी या मुलीला माझ्या घरात नाही ठेवून घेऊ शकत. पण कृष्णा आणि दुष्यंतने बाळजाबाईला विनंती केली की ती कृष्णाची बहीण आहे, माझी कलिग आहे, तिला आपण या घरात राहू देऊया. त्यामुळे मग बाळजाबाई सुद्धा तयार झाली. आणि आता त्यापेक्षा मोठा ट्विस्ट पुढच्या एपिसोडमध्ये येणार आहे. आपला जयकांत जो या पूजाला पाहून तिच्यावर फिदाच झाला आणि चक्क तिच्यावर जबरदस्ती करण्यासाठी रात्री तिच्या रूममध्ये शिरला. पण पूजाने त्याला रंगेहात पकडले आणि आरडाओरडा सुरू केलाय. मग जेव्हा पूजा दुष्यंत आणि कृष्णाला सांगणार की जयकांतने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाय, तेव्हा दुष्यंत आणि कृष्णा या जयकांतची काय अवस्था करतील हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. तर मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुष्यंत हा धावत पळत घराबाहेर येतो आणि गाडी घेऊन निघून जातो. बाळजाबाई हे सगळं पाहते आणि म्हणते, दुष्यंत आता तू पूजाजवळ जा आणि त्या कृष्णाचा बेत मी पाहते. मला खूप ठणकावून सांगत होती ना, मी कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील आहे असं तसं, आता पहा मी तिच्या आयुष्याला कसं ग्रहण लावते ते. तेवढ्यात कृष्णा बाहेर येते. दुष्यंत कोठे गेला असेल, काय घडलं असेल, काही टेन्शन तर नसेल ना, अशी भीती तिला वाटत असते. बाळजाबाई तिला विचारते, काय ग कृष्णे, काय झालं, दुष्यंत कोठे गेलाय आणि तू का इतकी धावत पळत बाहेर आली? तर कृष्णा म्हणते, काय नाही बाळजाबाई, ते माझ्यासाठी एक सरप्राईज आणायला गेले. त्यांनी आज मला खूप भारी सरप्राईज दिलं ना, मग नक्कीच त्या सरप्राईजमध्ये अजून काहीतरी त्यांना ॲड करायचं असेल, त्यासाठीच धावत पळत गेलीये. तेव्हा बाळजाबाई ही मनातल्या मनात विचार करते, कृष्णे हे तर सरप्राईज काहीच नाहीये, तुला खरं सरप्राईज थोड्या वेळाने मिळणार आहे. असं सरप्राईज की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील आणि मग माझ्या नादाला परत लागायची नाही. कृष्णाला हे समजतं की बाळजाबाई काहीतरी विचार करतीये. कृष्णा विचारते, काय बाळजाबाई, कसला विचार करताय? माझा विचार करताय का? नका करू, माझा विचार करून तुम्हाला काहीच फायदा होणार नाहीये. बाळजाबाई चिडून म्हणते, मी बाळजाबाई आणि तुझा विचार करू, तू माझ्यासाठी एवढी महत्त्वाची नाहीये. असं म्हणून बाळजाबाई ही आतमध्ये निघून जाते. कृष्णाला मात्र खूप काळजी वाटत असते की दुष्यंत धावत पळत कोठे गेला असेल, काय घडलं असेल, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. तर इकडे बाळजाबाई दुष्यंत आणि कृष्णाच्या रूममध्ये येते आणि या दोघांचं हे सरप्राईज पाहून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंतने कृष्णासाठी संपूर्ण रूम सजवलीये, फुलांच्या माळा, लाईटच्या माळा, कॅन्डल लाईट डिनर, हे सगळं पाहून तिचा विश्वासच बसत नाही. तेवढ्यात बाळजाबाईला दुष्यंतने कृष्णासाठी लिहिलेलं हे ग्रीटिंग कार्ड दिसतं आणि ती हे ग्रीटिंग कार्ड वाचू लागते. माझी प्रिय बायको कृष्णा उर्फ गावंड नाही तर गावकरी. आणि दुष्यंतने आपल्या मनातील ज्या काही भावना लिहिलेल्या असतात ते सगळं बाळजाबाई वाचते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप राग येतो आणि बाळजाबाई चक्क या कॅन्डलने हे ग्रीटिंग कार्डच जाळून टाकते. हे ग्रीटिंग कार्ड धगधग जळू लागतं. बाळजाबाई चिडून म्हणते, कृष्णा जसं मी हे ग्रीटिंग कार्ड जाळून टाकले ना, तसा मी तुझा आनंद जाळून टाकणारे, तुझं सुख जाळून टाकणारे, तुझा संसार जाळून टाकणारे. आता तुझ्या आयुष्याला असं ग्रहण लागणारे की ज्यातून तुझं संपूर्ण आयुष्य, तुझं संपूर्ण संसार हा बेचिराख होणारे आणि माझ्या दुष्यंतपासून तू कायमची दूर जाशील. बाळजाबाई ही खूप चिडलेली असते आणि आता कृष्णाला कायमचं उद्ध्वस्त करायचं असं तिने ठरवलेलं असतं. तर इकडे कृष्णा ही गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते, बाप्पा अजून दुष्यंत सरकार घरी आलेले नाहीये, त्यांचा फोनही लागत नाहीये, नेमकं काय घडलंय मला तेच कळत नाहीये. काय झालं असेल? दुष्यंत सरकार एखाद्या संकटात तर नसतील ना? त्यांची साथ दे, त्यांना सुखरूप ठेव. आणि
आज दुष्यंत सरकारांनी मला त्यांच्या बायकोचा दर्जा दिलात. ते खूप चांगले आहेत, खूप चांगला नवरा येते आणि त्यांनी मला आता मोठी जबाबदारी दिली आहे. मला कुंकू सांभाळायला सांगितलं आहे आणि कोणतंही मोठं संकट आलं, काहीही घडलं तरीसुद्धा मी आता माझ्या कुंकवाचं रक्षण करणार. कोणत्याही वादळात मी ठामपणे उभी राहणार. त्यात तू मला साथ दे, अशी ती गणपती बाप्पाला प्रार्थना करत असते. पण त्याच वेळेस बाप्पासमोर ठेवलेला दिवा हा विझायला लागतो. कृष्णा खूप घाबरते. या दिव्याच्या शेजारी आपले दोन्ही हात ठेवते. दिवा विझू नये त्यासाठी प्रयत्न करते. पण त्याच वेळेस दुष्यंत हा चक्क पूजाला हातामध्ये उचलून तेथे पोहोचतो आणि हा दिवा विझतो. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा दरवाजाकडे पाहते तर दुष्यंतच्या हातामध्ये पूजा असते. पूजा बेशुद्ध असते. हे पाहून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती धावत पळत येते आणि विचारते, काय झालं दुष्यंत सरकार पूजाला? ती अशी काय? तुम्ही तिला असं उचलून का आणलंय? दुष्यंत काहीच बोलत नाही. दुष्यंत पूजाला गेस्ट रूममध्ये घेऊन जातो आणि बेडवर झोपवतो. पूजा ही निश्चित पडलेली असते. खरं सांगायचं तर ही सगळी तिची नाटकं असतात. मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की पूजा हे सगळं नाटक करते. तिने आत्महत्या वगैरे काही केलेली नाहीये, पण फक्त दुष्यंतच्या आयुष्यात पुन्हा एकदा शिरण्यासाठी हा तिचा आणि बाळजाबाईचा प्लॅन आहे आणि ती ही सगळी ॲक्टिंग करत असते. पण कृष्णा मात्र घाबरते आणि दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार बोला ना, काय झालं पूजाला? ती अशी बेशुद्ध काय झालंय तिच्याबरोबर? दुष्यंत काहीच सांगत नाही. त्याच वेळेस बाळजाबाई, जयकांत, मैनावती, दलपत, आढराव सगळे तेथे पोहोचतात. कृष्णा विचारते, पूजा उठ ना, असं काय झालंय? बोल ना काहीतरी. तर पूजा ही चक्क दुष्यंतचा हात पकडते. दुष्यंत तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण पूजा त्याचा हातच सोडत नाही. दुष्यंत कसाबसा तिचा हात सोडवतो आणि उठून उभा राहतो. बाळजाबाई दुष्यंतला विचारते, दुष्यंत ही पोरगी कोण आहे आणि तू तिला इथे का घेऊन आलाय? दुष्यंतला काय उत्तर द्यावं तेच समजत नाही. त्याला सगळं आठवतो आणि हेच तो सगळं घरच्यांना सांगतो. दुष्यंत हा धावत पळत हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तेथे डॉक्टर असतात. पूजा बेशुद्ध असते. दुष्यंत विचारतो, डॉक्टर हिला काय झालंय? डॉक्टर सांगतात, गावातील 2 लोकांना ती गावाच्या वेशीबाहेर निश्चित पडलेली दिसली. ते तिला येथे घेऊन आले आणि आम्हाला कळलंय की तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, आत्महत्येचा प्रयत्न केलाय. विषारी औषध पिऊन तिने जीव देण्याचा प्रयत्न केलाय. हे ऐकून दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. डॉक्टर दुष्यंतला एक चिठ्ठी देतात आणि सांगतात तिच्याजवळ ही चिठ्ठी सापडली आहे. दुष्यंत ही चिठ्ठी वाचू लागतो. तर यात पूजाने लिहिलेलं असतं की मी ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्ती माझ्यापासून कायमची दूर गेली आहे आणि आता मी तिच्याशिवाय नाही जगू शकत. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी ती माझी होईल, म्हणून मी स्वतःचा जीव देतीये. आणि हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. तो खूप दुःखी होतो. दुष्यंत डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर ही बरी तर होईल ना? तर डॉक्टर सांगतात, हो ती आता आउट ऑफ डेंजर आहे, पण तिने विषारी औषध पिलं होतं. त्याचा परिणाम तिच्या मेंदूवर झालाय. तिचा स्मृतिभ्रंश झालाय. तिला जुनं मागचं काहीच आठवत नाहीये. तिची खूप काळजी घ्यावी लागेल. डाएटकडे लक्ष द्यावं लागेल. एखाद्या लहान मुलासारखं तिला जपावं लागेल, कारण तिची पाटी ही कोरी झालीये. तिला मागचं काहीच आठवत नाही. आपले आईबाप, बहीण, मागच्या आयुष्याचं काहीच आठवत नाहीये. एखाद्या लहान मुलासारखं तिला जपावं लागेल, औषध पाणी करावं लागेल. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो. दुष्यंत विचारतो, मग ती या हॉस्पिटलमध्येच राहील ना? तर डॉक्टर सांगतात, नाही, तिला हॉस्पिटलमध्ये ठेवायची काही गरज नाहीये. ती फिजिकली फाईन आहे, फक्त मेंटली डिस्टर्ब आहे. त्यामुळे तुम्ही तिला घरी घेऊन जा. घरच्या वातावरणात तिला लवकरात लवकर जुन्या गोष्टी आठवतील आणि ती शुद्धीवर येईल. मी तर हेच रेकमेंड करेल, तिला घरी घेऊन जा. डॉक्टर हे सांगत असतात तेवढ्यात पूजा ही शुद्धीत येण्याचं नाटक करते. मी कोठे, मी काय, अशी ओव्हर ॲक्टिंग तिची सुरू होते. खरंच तिची ओव्हर ॲक्टिंग खूप फनी आहे. दुष्यंत विचारतो, डॉक्टर चेक करा ना, काय झालं तिला? तर पूजा विचारते, हे कोण आहे? दुष्यंतला डॉक्टर विचारतात, तुम्ही कोण आहात तिचे? दुष्यंत सांगतो, मी तिचा फ्रेंड आहे. तर पूजा चक्क त्याचा हात पकडते आणि म्हणते, फ्रेंड मला इथे नाही राहायचं, मला घेऊन जा. आणि ती पुन्हा एकदा बेशुद्ध होण्याचं नाटक करते. दुष्यंत हे सगळं बाळजाबाई आणि घरच्यांना सांगतो. तेव्हा बाळजाबाई म्हणते, पण ही नेमकी कोण आहे? तू हिला इथे का घेऊन आलाय? जयकांत विचारतो, हो खरंय ना, माणुसकीच्या नात्याने तू तिला इथे घेऊन आलाय, पण ही नेमकी आहे तरी कोण? तर दुष्यंत सांगतो, ही कृष्णाची बहीण आहे, पूजा कोल्हापुरे, आणि पुण्यात माझ्याबरोबर ती ऑफिसमध्ये काम करायची. ती माझी कलिग आहे, माझी मैत्रीण आहे, म्हणून मी तिला येथे घेऊन आलोय. हे ऐकून
बाजाबाई मैनावती यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तर बाजाबाई म्हणते, दुष्यंत, खरंय, तू माणुसकीच्या नात्याने तिला येथे घेऊन आलाय, पण आपण तिला या घरात नाही ठेवून घेऊ शकत. तू तिला इथे का आणलंय? तिच्या घरी का नाही घेऊन गेला? तर दुष्यंत सांगतो, आई, मी आधी तिला तिच्याच घरी घेऊन गेलो होतो. असं म्हणून तो झालेला सगळा प्रकार सांगतो. दुष्यंतने पूजाला रांगणे पाटलांच्या घरी आणण्याआधी तो पूजाला तिच्या घरी म्हणजे सावित्रीच्या घरी घेऊन गेला होता. पूजाला तो आपल्या हातामध्ये उचलून घेऊन येतो. सावित्री तेथे असते आणि पूजाला या अवस्थेत पाहून सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, दुष्यंत सरकार, काय झालंय माझ्या पिलाला? माझ्या पूजीला काय झालंय? तुम्ही तिला असं उचलून का आणलं? दुष्यंत तिला घराबाहेरच्या बेडवर ठेवतो. सावित्री खूप घाबरण्याचं नाटक करते. खरं सांगायचं तर या प्लॅनमध्ये सावित्री सुद्धा सहभागी असते आणि ती सुद्धा ओव्हर ॲक्टिंग करू लागते. ती विचारते, दुष्यंत सरकार, माझ्या पिलाला काय झालंय? ती अशी निश्चित का पडलीये? बेशुद्ध का पडलीये? तर दुष्यंत सांगतो, तिने स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, आत्महत्येचा प्रयत्न केलाय. हे ऐकून सावित्री खूप मोठा धक्का बसल्याचं नाटक करते. हे माझ्या कर्मा, हे काय झालं? माझ्या पूजाने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला. देवा, मी आता काय करू? माझी लाडकी पोरगी आहे, तिचं काही बरं वाईट झालं तर मी काय करायचं? असं म्हणून ती जोर जोरात आरडाओरडा करते, रडायचं नाटक करू लागते आणि पूजा ही बेशुद्धच असते. दुष्यंत सावित्रीला समजावून सांगतो, तुम्ही काळजी करू नका, ती लवकर बरी होईल. डॉक्टरांनी तिला चेक केलंय, तिला काहीच होणार नाहीये. तर सावित्री काही बोलणार इतक्यात पूजा शुद्धीत येण्याचं नाटक करते आणि विचारते, फ्रेंड फ्रेंड, ही बाई कोण आहे? ही अशी का रडते? मी तिला नाही ओळखत. हे ऐकून सावित्री जबर धक्का बसल्याचं नाटक करते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, माझी लेक मलाच ओळखत नाहीये. ए पूजे, मी तुझी आई आहे. पण पूजा ही पुन्हा बेशुद्ध होण्याचं नाटक करते. तर सावित्री रडण्याचं नाटक करू लागते. दुष्यंत सरकार, हे काय झालं? तुम्ही तर म्हणाला की तिने आत्महत्याचा प्रयत्न केला, मग ती त्याशी का वागतीये? ती मला का ओळखत नाहीये? दुष्यंत सांगतो, औषध पिल्यामुळे तिला मेंदूला दबर धक्का बसलाय आणि तिचा स्मृतिभ्रंश झालाय. तिला मागचं काहीच आठवत नाहीये. सावित्री आणखीन डोकं आणि छाती पिटाळू लागते. अरे माझ्या कर्मा, हे काय झालं? आता काही खरं नाही. माझ्या पूजेचं काय होणार? तिच्या आयुष्याचं काय होणार? आणि ती चक्क दुष्यंतलाच काही बाही बोलू लागते. दुष्यंतला म्हणजे त्या मुलाला, ज्या मुलासाठी तिने आत्महत्या केली आहे. सावित्री असं दाखवते की तिला पूजा आणि दुष्यंतच्या प्रेम प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाहीये आणि ती म्हणते, त्या मुलाचं वाटोळं होईल, ज्या मुलाने माझ्या पूजाबरोबर प्रेम केलं आणि तिला असं अर्ध वाटेतच सोडून दिलं, दुसऱ्या मुलीशी लग्न केलं, त्याचं कधीच भलं होणार नाही. हे ऐकून दुष्यंतला खूप वाईट वाटतं. सावित्री म्हणते, दुष्यंत सरकार, पूजाची अवस्था एवढी वाईट आहे, आता मी पूजाला कसं सांभाळणार? माझ्याकडे तर पैसा पाणी नाहीये आणि या अवस्थेत ती मला ओळखत सुद्धा नाहीये. ती फक्त तुम्हाला ओळखते. तुम्हीच तिला तुमच्या घरी घेऊन जा. दुष्यंतला मोठा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, असं कसं? मी तिला माझ्या घरी कसं घेऊन जाणार? हे तिचं घर आहे. तुम्ही तिची इथे काळजी घ्या, मी तुम्हाला सगळं पुरवेल. पण त्यासाठी सावित्री नकार देते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही असं का बोलताय? माझी कृष्णा तुमची बायको आहे ना, तुम्ही या घरचे जावई आहात आणि ही तुमची मेहुणी आहे. तुम्ही तिची काळजी घेऊ शकता. माझ्या कृष्णाने तुमचा जीव वाचवलाय ना, मग तेवढे उपकार धरा आणि पूजाला तुमच्या घरी घेऊन जा. त्यामुळे दुष्यंतचाही नाईलाज होतो. दुष्यंत त्यासाठी तयार होतो. सावित्री ही चक्क पूजाचा हात दुष्यंतच्या हातात देते आणि म्हणते, तुमचा संसार सुखाचा होईल, तुम्ही दोघे खूप खुश राहाल. हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो, पण तो काहीच बोलत नाही. दुष्यंतचा नाईलाज होतो. तो पूजाला पुन्हा एकदा उचलतो, गाडीत ठेवतो आणि आपल्या घराकडे यायला निघतो. दुष्यंत झालेला सगळा प्रकार बाजाबाई आणि सर्वांना सांगतो. कृष्णा खूप दुःखी होते. बाजाबाई म्हणते, दुष्यंत, तुझं सगळं खरंय, पण आपण या मुलीला आपल्या घरात नाही ठेवून घेऊ शकत. दुष्यंत आणि कृष्णाला मोठा धक्काच बसतो. बाजाबाई सांगते, हे काही शहर नाहीये, गाव आहे आणि ही तरणे ताठी पोरगी, जर आपण तिला घरात ठेवून घेतलं ना, तर सगळा गाव आपल्याला नाव ठेवेल, गावात चर्चा होईल आणि हे कोणालाच आवडणार नाही. सगळे आपल्याला विरोध करतील. तर कृष्णा ही लगेचच बाजाबाईला विनंती करते, बाजाबाई, तुम्ही असं का बोलताय? ही माझी बहीण आहे आणि माझी बहीण या घरचीही कुणीतरी लागते ना, मग आपण तिला आपल्या घरात काही दिवस ठेवलं तर काय फरक पडतो? असं वागू नका, तिला या घरात राहू द्या. दुष्यंत हा सुद्धा बाजाबाईला समजवण्याचा प्रयत्न करतो. आई, ती माझी कलिगे, माझी मैत्रीण आहे आणि कृष्णाची बहीण आहे. कृष्णाची बहीण म्हणजे आपल्याही कुटुंबाचा भागच झाली ना.
आता कृष्णाचं कुटुंब हे आपलंच कुटुंब आहे आणि कुटुंबातील व्यक्तीसाठी काही केलं तर काय फरक पडणार आहे, तू तिला येथेच राहू दे. पण बाळजाबाई त्यासाठी नकार देते आणि म्हणते, मला तुमच्या दोघांची भावना समजतेय, पण हे नाही जमणार. तर दलपत म्हणतो, खरंय बाळजाबाई, आपल्याला वेगळा काहीतरी मार्ग काढावा लागेल. तर मैनावती म्हणते, हो खरंय ना, जर आपण या तरण्या टाठ्या पुरीला आपल्या घरात ठेवून घेतलं तर गावामध्ये जी लोक आपल्याला खार खाऊन बसले ना, त्यांना तर आयतं कोलीतच मिळेल. गावात आपली बदनामी होईल आणि आपण तिला आपल्या घरात नाही ठेवून घेऊ शकत. निवडणुका तोंडावर आल्याय आणि ही रिस्क आपण नाही घेऊ शकत. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन येतं. कृष्णा ही बाळजाबाईसमोर हात जोडते आणि म्हणते, बाळजाबाई, तुम्ही माझ्या बहिणीला या घरात राहू द्या. माझ्या बहिणीची या घरात मी खूप छान काळजी घेईल. तिची संपूर्ण जबाबदारी मी घेईल. तुम्हाला काहीच त्रास होऊ देणार नाही. पण तिला असं घराबाहेर काढू नका. तिची अवस्था तरी पहा. ती जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुलतेय. तिला जुनं काहीच आठवत नाहीये. तुम्ही तिला या घरात राहू द्या. दुष्यंत हा सुद्धा बाळजाबाईला विनंती करतो, आई प्लीज, ती कृष्णाची बहीण आहे आणि आता या अवस्थेत आहे. तिच्या आईवडिलांची परिस्थिती एवढी नाहीये की ते तिची शुश्रूषा करू शकतील. आपणच तिला मदत करायला हवी ना. आणि ती सुद्धा आपल्या कुटुंबाचा एक भागच आहे. प्लीज तिला या घरात राहू दे. बाळजाबाईला तर तिला या घरात राहूच द्यायचं असतं, पण मी तिला ओळखतच नाही. तिचा आणि माझा काहीच संबंध नाहीये अशी दाखवण्यासाठी तिची ही सगळी नाटकं सुरू असतात. त्यामुळे बाळजाबाई ही काही होकार देत नाही. कृष्ण आणि दुष्यंत तिला विनवणी करत असतात, विनंती करत असतात की पूजाला या घरात राहू दे, प्लीज प्लीज. परंतु दुष्यंत आणि कृष्णाच्या विनंतीला बाळजाबाई काही भीक घालत नाही. थोड्या वेळानंतर ती होच म्हणणार असते, परंतु या सगळ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये असं दाखवण्यासाठी तिची ही सगळी नाटकं सुरू असतात. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. खूप दिवसानंतर हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एवढा भारी एपिसोड आलाय. काहीतरी वेगळं घडलंय. खरं सांगायचं तर कृष्ण आणि दुष्यंतच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय, पण एका मालिकेच्या दृष्टीने हा चांगला ट्विस्ट आलाय. पाहायला मजा आली एवढं मात्र नक्की. त्यात कृष्णा, बाळजाबाई आणि यांची ॲक्टिंग तर भारी होती, पण पूजा आणि सावित्रीची ओव्हर ॲक्टिंग खूपच बोगस होती. आणि या दोघी नाटक करताय हे कोणालाही कळेल, पण दुष्यंतला मात्र ते समजत नाही एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता. एकानंतर एक ट्विस्ट आले, परंतु या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आणखीन मोठे मोठे ट्विस्ट येणार आहे. एक नाही, दोन नाही, तर चक्क तीन. मग नेमका ट्विस्ट येणार तरी काय? तर मैत्रिणींनो, सर्वात आधी तर कृष्णा खूप दुःखी असेल. आपली बहीण, जी बहीण तिच्यावर इतका द्वेष करते, रागराग करते, पण कृष्णाचं पूजावर किती प्रेम आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि पूजा अशी निश्चित पडली आहे. त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होईल आणि पूजाला म्हणेल, पूजे मला सांग, कोणत्या मुलाने तुझं मन मोडलंय, तुला फसवलंय, मी त्याला सोडणार नाही, मला खरं खरं सांग. आणि हे सगळं दुष्यंत ऐकणार. त्यामुळे दुष्यंतला जबर धक्काच बसेल. या पूजामुळे माझ्या आणि कृष्णाच्या संसारात मोठं वादळ येऊ शकतं हे त्याला समजणार आणि तो कृष्णाला सगळं खरं खरं सांगण्याचा विचार करेल की पूजाने ज्या मुलामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय तो मुलगा मीच आहे. पण हे सगळं का घडलं ते सुद्धा तो कृष्णाला सांगण्याचा प्रयत्न करणार. आता तो हे सांगू शकेल की नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल, कारण त्यानंतर बाळजाबाई कोणाशी तरी बोलताना आपल्या दिसणार. बाळजाबाई फोनवर म्हणेल, तू जे काम केलंय ना त्याचा मोबदला तुला मिळणार आहे, चांगलं मोठं बक्षीस मिळणार आहे. मग बाळजाबाई कोणाशी बोलते? तर बाळजाबाई ही नक्कीच सावित्रीशी बोलत असणार, कारण सावित्रीने जी काही अवॉर्ड विनिंग ओव्हर ॲक्टिंग केली आहे ना त्या ॲक्टिंगमध्ये तिचाच हात आहे. बाळजाबाईनेच तिला हे सगळं करायला सांगितलेलं असेल आणि त्या बदल्यात बाळजाबाई तिला पैसे पाठवणार असेल आणि सावित्रीचा सुद्धा या प्लॅनमध्ये सहभाग आहे. परंतु सावित्री, बाळजाबाई आणि पूजा या तिघांच्या प्लॅनमध्ये एक चौथा माणूस घुसणार आहे. तो खूप मोठी चूक करणारे, स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणारे. मग नेमकं काय घडणार आहे? तर आपला जयकांत, ज्याला सुंदर मुलगी दिसली की लगेच तिच्या मागे तो धावतो आणि जयकांतला असं वाटेल की पूजा तर किती सुंदर आहे, त्यात ती बेशुद्ध झाली आहे, तिचा मेमरी लॉस झालाय आणि ही संधी आहे तिचा फायदा उचलण्याची. आणि रात्री सगळेजण झोपलेले असताना जयकांत हा चक्क पूजाच्या रूममध्ये येईल. पूजा ही झोपलेली आहे, बेशुद्ध आहे असं त्याला वाटेल आणि तो चक्क पूजाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल. तिच्या गालावर असं एक बोटाने हात फिरवेल आणि तिच्याबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणार. परंतु पूजा ही किती फोसलेली आहे हे जयकांतला माहीत नाहीये. पूजा लगेच भूतासारखे डोळे उघडणार
जयकांतचा हात पकडणार आणि जोर जोरात आरडाओरडा करू लागेल, वाचवा वाचवा वाचवा. जयकांत चांगलाच घाबरेल, परंतु पूजाने त्याचा हात घट्ट पकडून ठेवलेला असेल आणि पूजाचा हा आरडाओरडा ऐकून दुष्यंत आणि कृष्णाची झोपमोड होईल आणि सगळेजण हे पूजाच्या रूमकडे धावतील. मग जेव्हा हे सगळेजण पूजाच्या रूममध्ये येतील तेव्हा पूजा ही सर्वांना काय सांगणार? जयकांतने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला हे सांगणार की पूजा ही त्याला सांगेल की जयकांत हा फक्त माझी काळजी घेण्यासाठी आला होता. कदाचित पूजाचा प्लॅन हा असेल की या घरात मी सेफ नाहीये, त्यामुळे मला दुष्यंतच्याच रूममध्ये झोपू द्या. जर असं झालं तर कृष्ण आणि दुष्यंतमध्ये खूप मोठं वादळ येणार, या दोघांमध्ये खूप मोठं अंतर निर्माण होईल, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, खरंच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलाय. कदाचित आजपर्यंतचा सगळ्यात भारी ट्विस्ट जो पाहायला मजा येईल, एवढं मात्र नक्की. यामुळे दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यामध्ये वितुष्ट होईल, दोघांमध्ये दुरावा होईल, दोघे एकमेकांपासून दूर जातील, एवढं मात्र नक्की. पण ही मालिका पाहायला आता मजा येईल हे सुद्धा तेवढंच खरं, कारण पूजाला आता जुनं काहीच आठवत नाहीये, त्यामुळे ती कृष्णाशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल. दुष्यंत माझा फ्रेंड आहे, त्यामुळे त्याच्याशी जवळीक साधण्याचा ती प्रयत्न तर करणार, पण तिला ही गोष्ट माहीत नाहीये की दुष्यंतच्या मनात आता तिच्याबद्दल काडीचंही प्रेम उरलेलं नाहीये, त्यामुळे दुष्यंत हा काही तिला एंटरटेन करणार नाही. पण पूजाचे प्रयत्न मात्र सुरू असतील आणि ज्या दिवशी कृष्णाला हे कळेल की पूजा इथे का आलीये, त्या दिवशी आणखीनच मोठा धक्का सगळ्यांना बसणार, एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत आलेला हा नवीन ट्विस्ट आवडलाय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.